आषाढ महिन्यात गव्हाच्या पिठाचे गोड कापण्या किंवा पुऱ्या बनवतच असते, पण यावर्षी थोडे वेगळे म्हणून यूपी, बिहार, झारखंडमध्ये छठ पूजेला बनवले जाणारे पारंपरिक प्रसाद ठेकुआ बनवणार आहे। अर्धा कप गूळ पाव कप पेक्षा कमी गरम पाण्यात गुळाला विरघळून घेऊ, तोपर्यंत बाकी तयारी करू। बारीक रवा नसल्याने अर्धा कप जाडा रवा बारीक करून घेते। आता थंड झालेल्या गुळाच्या पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहे। पहिले गुळाच्या पाण्याला गाळून घेऊ, यात काही कचरा असेल तर सेपरेट होईल। त्यानंतर मिक्स करून 15 मिनिटं मुरायला ठेवू। रव्यामुळे ठेकुआ अधिक क्रिस्पी बनेल। ठेकुआ सहसा थोड्या जाड्याच गव्हाच्या पिठापासून बनवला जातो, पण जाडे पीठ नसल्याने 2 कप आपले रेग्युलर गव्हाचे पीठ, 1 चमचा बडीशेप, याने फ्लेवर छान येतो। सोबतच घालणार आहे सुकं खोबरं, बदाम, वेलची पूड आणि 1/4 कप तूप। तुपाने छान खुसखुशीत बनतील, पण जास्त प्रमाणात टाकल्या गेल्यास तळताना तुटतील। गव्हाच्या पिठाला तूप व्यवस्थित चोळून एकसारखे लावून घेतल्यावर हे पीठ ॲड करणार आहे गुळाच्या पाण्यात भिजवलेल्या रव्यात। गुळाच्या पाण्यात मुरलेला रवा, गव्हाचे पीठ घट्ट भिजवायचे आहे। शक्यतोवर पाणी लागणार नाही। बिलकुलच गोळा बनत नसेल तर थोडे पाणी किंवा दुधाचा वापर करावा। तुम्हाला हे पीठ कोरडे दिसत असेल, पण शेप पकडतोय म्हणजे झाले। लाटायला थोडे कठीण होते, काठ तुटतात, फाटतात, क्रॅक जातात, पण आपल्याला असेच पीठ पाहिजे आहे। ठेकुआ बनवण्याचा मोल्ड मिळतो, तो नव्हता म्हणून राऊंड शेपमध्ये कट करून वरून डिझाईन करणार आहे। मळलेल्या पिठाचा मोठा गोळा घेऊन पोळी लाटून घेऊ। वेगवेगळ्या प्रकारचे शेप, चौकोन, पानाचा, त्रिकोण तुम्हाला आवडेल आणि सोयीचे बघून करा। पोळी जाडसर लाटून घ्यायची आहे, खूप जाडी नाही, पण बिस्किटासारखी। आणि बिस्किटासारखे दिसण्यासाठी कप केकच्या मोल्डचा यूज केला। मी इथे 1 ग्लास घेतला आहे। ग्लासच्या खालच्या साईडला फुलासारखे छान डिझाईन आहे। हा ग्लास बिस्किटाचा शेप दिलेल्या छोट्या पोळीवर प्रेस करून 2 ते 3 प्रकार ट्राय करणार आहे। आहारशास्त्राप्रमाणे आषाढ तळावा। भारतीय आरोग्य तत्वज्ञान, निसर्ग आणि ऋतू यांची सांगड घालून आपण आपले सण आनंदाने साजरे करतो। शरीरातील वात बॅलन्स करण्यासाठी घरोघरी तळण केले जाते। पावसाळा सुरू झाला की भजी, पकोडे खाण्याची इच्छा यामुळेच निर्माण होते। वर्धेला गोरज भंडार आहे, तिथे गोरज पाक म्हणून बिस्किट मिळतात। ते चवेला अप्रतिम असतात आणि हे बिस्किट आपल्याला करून पाहिजे असल्यास ते प्रमाण सांगतात। त्याप्रमाणे गव्हाचे पीठ, साखर, तूप आणि काजू द्यायचे, ते आपल्याला बिस्किट करून देतात। हे बिस्किट आतून खूप पोकळ असतात। ठेकुआ आणि गोरज पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य सारखे असले तरी ते खूप वेगळे असतात। मला वाटते बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते। ठेकुआ तळण्यासाठी तेल खूप गरम नको। पिठाचा एखादा तुकडा टाकल्यानंतर तो लगेचच तेलावर तरंगायला नको, हळूहळू सावकाश वर यायला पाहिजे। ठेकुआ तळायला वेळ लागतो, पटापट आटपून घेते असे होत नाही। बाहेरून छान कलर येईल, पण आतून कच्चेच राहतील। सोनेरी कलर होईस तोपर्यंत तळून घेऊ। पुन्हा तेल थोडे थंड करून ठेकुआ सोडायचा। हळूहळू उलट पलट करत तळून घ्यायचे। गव्हाचे पीठ, तूप, गुळापासून बनलेले हे ठेकुआ दिसायला तर खूप सुंदर दिसतात, सोबतच पौष्टिक आणि टेस्टी। आवडले का आषाढ तळण ठेकुआ?